नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर। जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आज आपण तलाठी भरतीचा जो सेफ स्कोर किती असायला हवा आणि नॉर्मलायझेशनची प्रोसेस कशी होणार यावर आपण आजचं लेक्चर घेणार आहोत। बरोबर, बघा, तलाठीची परीक्षा झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्स शीट आपल्याकडे आलेली आहे, बरोबर। आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आहेत, किती प्रश्न चुकले यावरून सगळ्यांनी स्वतःचे स्कोअर काढलेले आहेत, बरोबर। पण या स्कोअर वरून किंवा ह्या तुम्ही जो हा मार्क्स स्वतःचे काढलेले आहे याच्यावरूनच फायनल तुमचा रिझल्ट लागेल किंवा तुमचं सिलेक्शन होईल असं नाहीये, बरोबर। कारण त्यामध्ये आणखी काही मुद्द्यांचा पण समावेश होतो। जसं हा जो तुमचा स्कोअर आला ही तुमची फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे, त्यानंतर तुमची आणखी एक सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे, नंतर तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाईल। म्हणजे तुमच्या एक ते सांगेलच मी नॉर्मलायझेशन म्हणजे काय वगैरे, हे आपण नेक्स्ट बघणारच आहोत। त्याआधी आपण काही महत्त्वाचे आकडे बघून घेऊ जे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। कारण आपण जी एक्झाम दिलेली आहे त्याच्याविषयी आपल्याला किती पदांसाठी जाहिरात होती किंवा किती अर्ज आले होते, किती विद्यार्थ्यांनी त्यासाठी उपस्थित होते परीक्षा द्यायला, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, बरोबर। तर इथे बघा, टोटल तलाठी भरतीचे 4644 पदांसाठी जाहिरात होती। म्हणजे 4644 पदांसाठी इथे आपली एक्झाम झालेली आहे, बरोबर। त्यानंतर त्या परीक्षेसाठी जवळपास 11 लाख ते 11.5 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यापैकी 9.5 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे, बरोबर। टोटल 19 दिवस परीक्षा चालली, प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट मध्ये परीक्षा झाली, टोटल 57 शिफ्ट मध्ये आपला पेपर पार पडलेला आहे। आता या 57 शिफ्ट मध्ये जो पेपर पार पडला, एक्झॅक्टली त्याचं प्रोसिजर समोर, आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर पुढे काय होईल किंवा कशी प्रोसिजर राहणार हे आपण बघणार आहोत। तर बघा, जसं आपण आताच बघितलं की आपली परीक्षा झाली, परीक्षेनंतर आपल्याकडे फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे, बरोबर। आता या फर्स्ट रिस्पॉन्स शीट नुसार तुम्ही सगळ्यांनी स्वतःचे स्कोअर काढले, बरोबर। आता नेक्स्ट तुमची फायनल रिस्पॉन्स शीट येईल, जवळपास नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला वगैरे तुमची फायनल रिस्पॉन्स शीट येऊन जाईल। फायनल रिस्पॉन्स शीटच्या नंतर नोव्हेंबर मध्येच तुमचा लागणार आहे मेरिट लिस्ट। आता ही जेव्हा मेरिट लिस्ट लागेल, या मेरिट लिस्ट लागण्याच्या आधी तुमचा जो सध्या स्कोअर आलेला आहे त्या सध्याच्या स्कोअर मध्ये तुमच्या नॉर्मलायझेशन होऊन काही मार्क्स फेरबदल होऊ शकतात। जसं काही जणांचे कमी होऊ शकतात, काही जणांचे जास्त होऊ शकतात, त्यावर पण मग अनेक गोष्टी इफेक्ट करतात, अनेक गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होतो। हे आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो किंवा कसं कसं नॉर्मलायझेशनची प्रोसेस होते हे तर आपण पुढे आता याच लेक्चरमध्ये बघणारच आहोत। बघा, आता इथे मेरिट लिस्ट लागली, नोव्हेंबर मध्ये मेरिट लिस्ट लागून जाणार, नंतर नोव्हेंबर मध्येच तुमची डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा मेरिट लिस्ट लागणार। कारण याआधी जी मेरिट लिस्ट लागलेली आहे ही ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या प्रत्येक सगळ्या विद्यार्थ्यांची एक सोबतच एक मेरिट लिस्ट लागून जाईल। पहिले जी तुमची फायनल रिस्पॉन्स शीट येईल ना, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची सोबतच मेरिट लिस्ट लागेल, बरोबर। आणि नंतर मग लागेल आपली डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट, डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट। आता बघा, नोव्हेंबर मध्ये तुमच्या ह्या दोन्ही मेरिट लिस्ट येऊन जातील, नंतर तुमचा फायनल रिझल्ट येणार डिसेंबर मध्ये, बरोबर। फायनल रिझल्ट आला तुमचा डिसेंबर मध्ये आणि डिसेंबर मध्ये फायनल रिझल्ट आल्यानंतर तुमची जवळपास जानेवारी मध्ये तलाठी या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे, बरोबर। म्हणजे एक्झॅक्टली जानेवारी पर्यंत तुमची तलाठी या पदावर नियुक्ती झालेली असेल। आता एक्झॅक्टली ही प्रोसिजर राहणार कशी किंवा याच्यामध्ये समोर कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड राहणार, कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या जातील हे आपण नेक्स्ट बघणार आहोत। बघा, आता आपले जो सध्या स्कोअर आलेला आहे त्याच्यावरून जर आपल्याला फायनल मार्क्स काढायचे आहेत तर फायनल मार्क्स हे कशा कशावर डिपेंड असतील, कुठल्या कुठल्या घटकावर डिपेंड आहे हे आता आपण बघणार आहोत। बघा, तुमचे जे फायनल मार्क्स आहेत ना हे टोटल 3 घटकांवर डिपेंड राहतील। किती 3 घटकांवर टोटल तुमचे हे मार्क्स डिपेंड राहतील। त्याच्यामधलं पहिलं बघा, सगळ्यात पहिले की कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलेला आहे। म्हणजे तलाठीचा फॉर्म भरताना तुम्ही कुठल्या तरी जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असेल, बरोबर। तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला, कोणत्या जिल्ह्यातून अर्ज केलेला आहे हे महत्वाचं आहे सगळ्यात पहिली। दुसरा घटक आहे तुमचे आलेले मार्क्स, सध्या तुमचा स्कोअर काय आहे, बरोबर। हे याच्यावर पण तुमचे फायनल मार्क्स हे डिपेंड असणार, फायनल मार्क्स तुमचे आणखी डिपेंड आहे तुमचे आलेल्या मार्क्सवर। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचे मार्क्स आणखी डिपेंड आहे नॉर्मलायझेशनवर।
म्हणजे शिफ्ट नुसार जे जिगवा म्हणजे इझी शिफ्ट होती, हार्ड शिफ्ट होती, याच्यानुसार जे तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाईल मार्क्सचं, त्याच्यावर पण तुमचे काय असतात, फायनल मार्क्स हे डिपेंड आहे. बघा आता आपण बघितलं की फायनल मार्क्स कोणत्या कोणत्या घटकांवर डिपेंड आहे, बरोबर. आता हे कसे डिपेंड आहे किंवा कसे चेंजेस होतील याच्यामध्ये, हे आपण बघणार आहोत, बरोबर. आता पहा, त्याच्यामधलं आपण जसं मागे बघितलं, याच्यामधला आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत, बरोबर. फायनल मार्क्स कशा कशावर डिपेंड आहे याच्यामधला आपण फर्स्ट पॉइंट बघू, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलेला आहे. याच्यामधलं बघा, आता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, जसं आपण आता आपल्या समोर बघत आहे की 36 जिल्हे, 36 जिल्ह्यांच्या जागा किती किती कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा आहे हे आपण या स्लाइडवर बघू शकता समोर. त्याच्यामध्ये पहा, काही जिल्ह्यांसाठी जागा ह्या खूप जास्त आहेत, तर काही जिल्ह्यांसाठी जागा ह्या खूप कमी आहेत, बरोबर. जसं इथे पहा, पुण्यासाठी ज्या जागा आहेत टोटल 383 जागा आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त जागा ह्या पुणे या जिल्ह्याच्याच आहेत, बरोबर. आणि सेकंड मग नंतर इकडे बघा अहमदनगर, अहमदनगरच्या जागा सगळ्यात जास्त आहेत. नंतर पुन्हा जळगावसाठी पण, जळगावच्या पण जागा आहेत, बरोबर. पण जळगाव पण असं नाहीये विद्यार्थ्यांनो की ज्या जिल्ह्याच्या जास्त जागा राहतील किंवा ज्या जिल्ह्याच्या जागा जास्त आहेत त्या जिल्ह्यासाठीच तुम्ही अप्लाय करायला पाहिजे किंवा त्याच जिल्ह्याचं मेरिट हे कुठेतरी कमी लागेल असं नेसेसरी नसते. आता बघा, आणखी एक दुसरा घटक त्याच्यावर त्याच्यावर प्रभाव टाकतो, ते म्हणजे कोणता. आता ऑफकोर्स पुणे जिल्ह्यामध्ये जास्त जागा मान्य आहे, 383 जागा टोटल पुणे या जिल्ह्यासाठी आहेत. पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यासाठी सगळ्यात जास्त फॉर्म इथे आलेले आहे, म्हणजे जवळपास 1,00,000 फॉर्म आलेले आहे. आता साहजिकच गोष्ट आहे, कुठलाही विद्यार्थी अर्ज करताना हे नक्की पहिले बघेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत. जर आपल्याला सेफ खेळायचं आहे तर आपण त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज करू ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत. त्यामुळे असं कधीच गृहीत धरायचं नाही की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे त्याचं मेरिट कुठेतरी कमी येईल आपण आणि आपण त्याच जिल्ह्यातून अर्ज करायला पाहिजे असं गरजेचं नसते. तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म टाकत आहे त्या जिल्ह्यामधून आणखी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेले आहे, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे, मग त्यांचे स्कोअर काय आहेत, यावर मग समोरचे तुमचे फायनल मार्क्स हे डिपेंड राहतील. आता बघा, जिल्ह्यांवर तुमचे अवलंबून आहे, म्हणजे जिल्ह्यामध्ये जागा किती आहे याच्यावर तुमचं अवलंबून नाहीये. तुमच्या जिल्ह्यातून किती जणांनी फॉर्म भरले आणि त्यांचा स्कोअर कसा येईल नंतर, यावर ते सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आता आपण आपला दुसरा मुद्दा पाहू की तुमचे आलेले मार्क्स, बरोबर. जसं आपण बघितलं होतं ना की फायनल मार्क्स हे आपले आणखी कशावर डिपेंड आहेत, तुमच्या आलेल्या मार्कांवर. आता बघा, तुमच्या आलेल्या मार्कांवर जवळपास आपले ओपन, जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर जवळपास तुमचे 80 ते 82 प्रश्न बरोबर आलेले हवे. हा जो स्कोर आपण सध्या बघत आहे हा आपला एक सेफ स्कोर आहे. जर आपल्याला आपण एक सेफ झोन मध्ये राहणार, जर तुमचा एवढा स्कोर असेल तर आता 100% तुमचा एवढा, जसं मी सांगितलं की ओपन मध्ये नाही, ओपनला आपल्याला 80 ते 82 प्रश्न बरोबर यायला पाहिजे आणि एखाद्याचे जर 75 प्रश्न बरोबर आले म्हणजे तो लिस्ट मधून निघून गेला वगैरे असं काहीही होत नाही, बरोबर. हा आपला घेतलेला एक अंदाज आहे किंवा आपल्या अभ्यासावरून आपल्याला जे निदर्शनास आलं ते आपण इथे सांगत आहे. पण एवढं जर असेल तर तुम्ही सेफ आहात सध्याच्या कंडिशनला तरी, बरोबर. आता इथे बघा, आपण याच्या वाईज कॅटेगरी वाईज बघू की कुठल्या कुठल्या कॅटेगरी वाईज आपल्याला किती किती मार्क्स असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिले बघा, ओपन मध्ये ओपनचे जवळपास तुमचे 80 ते 82 प्रश्न बरोबर आले पाहिजे. आता 80 ते 82 प्रश्न म्हणजे एक प्रश्न आपला 2 मार्कांचा झाला, म्हणजे टोटल तुमचे 160 मार्क यायला पाहिजे, मिनिमम स्कोर आहे. नंतर ईडब्ल्यूएस मध्ये जवळपास तुमचे 72 ते 75 प्रश्न बरोबर यायला हवे. आज तुम्ही ते स्कोअर त्याच्यावरून काढू शकता, याची डबल केली की आपल्याला स्कोअर माहिती पडून जातो, बरोबर. जसं हा 144, जर ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर 140च्या वर तुम्ही आरामात, जर तुमचा 140च्या वर स्कोअर आहे तर तुम्ही सध्या सेफ स्कोअर मध्ये आहे, बरोबर. नंतर ओबीसी मध्ये बघा 75 ते 76, एनटी मध्ये, एनटी डी कॅटेगरी मध्ये 74 ते 75 आणि एनटीसी मध्ये 71 ते 73. हे बघा, इथे जर तुम्ही बघू शकता जवळपास ईडब्ल्यूएस आणि ओबीसी यांचे स्कोअर हे नियर अबाउट सेमच लागतात, बरोबर. ईडब्ल्यूएस आणि ओबीसी त्या मानाने ओपनचा थोडा कट ऑफ जास्त लागतो, त्यातल्या ओपन मेल म्हटलं तर अजूनच जास्त त्याचा स्कोअर येऊ शकतो किंवा कट ऑफ येऊ शकतो. पण इथे ईडब्ल्यूएस आणि ओबीसी यांचा स्कोअर हा जवळपास सारखाच राहील. नंतर एनटीडी साठी 74 ते 75 प्रश्न आणि एनटीसी साठी लागणार तुम्हाला 71 ते 73 प्रश्न. नंतर बघा,
इथे व्हीजेएनटी साठी तुम्हाला 70 ते 72 प्रश्न बरोबर पाहिजे. एनटी बी साठी तुम्हाला 68 ते 70 प्रश्न बरोबर पाहिजे. एससी साठी 68 ते 70 प्रश्न, म्हणजे जवळपास एनटीबी आणि एससी याचा स्कोअर सेमच लागतो. आणि एसटी साठी लागतो तुम्हाला 65 ते 67, म्हणजे 120च्या वर मार्क्स तुम्हाला असायला पाहिजे. आता बघा, हे सगळ्यांनीच तुम्ही स्वतःचे स्कोअर काढले असणार. जर तुम्ही या स्कोअरच्या मध्ये आहे तर तुम्ही सेफ आहे. आणि असं पण नाही की तुम्ही जर या स्कोअरच्या खूपच मागे असाल किंवा समोर असाल तर त्यामध्ये थोडाफार चेंजेस हे होऊ शकतात. आता बघा, हे झाले आपले तुमचे आलेले मार्क्स. बरोबर. आता आणखी आपण थर्ड पॉइंट बघितला होता की नॉर्मलायझेशन वर डिपेंड असते. आता सगळीकडे तुम्ही प्रत्येकच याच्यामध्ये नॉर्मलायझेशन हा शब्द ऐकलेला असेल. बरोबर. पण नॉर्मलायझेशन म्हणजे एक्झॅक्टली होते काय? नॉर्मलायझेशन म्हणजे काय? आता जसं तुम्ही सगळ्यांनी पेपर दिला, जे लोक फर्स्ट शिफ्टला पेपरला होते त्यांच्यासाठी पेपर हा खूपच नवीन होता. कारण प्रत्येकच टॉपिक हा आपल्याला नव्याने समजणार होता. किंवा परीक्षेमध्ये एक्झॅक्टली कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येणार आहे, जसे इंग्लिशचे एक्झॅक्टली कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतील, मराठीचे कोणत्या याच्यावर येतील, गणिताचे कोणत्या याच्यावर येतील, हे आपल्याला काहीच अंदाज नसतो जेव्हा आपण फर्स्ट डे पेपरला जातो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर निश्चितच हार्ड राहणार. बरोबर. आणि जसं तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पहिल्या दिवशी पेपर झाला नंतरचे जे दिवस होते, जसं आपण आता पाहिलं की जवळपास 19 दिवस हा पेपर चालला, तर पहिल्या दिवशी ज्याचा पेपर झाला, जर दुसऱ्या दिवशी त्याचाच पेपर जर एखाद्या विद्यार्थ्याने आधी बघितला असेल की कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले किंवा कोणत्या कोणत्या टॉपिकचं वेटेज किती होतं, हे जर ऑलरेडी म्हणजे आधीपासून जर माहिती असेल, तर जे बाकीचे शिफ्टचे विद्यार्थी आहेत त्यांना निश्चितच हा पेपर सोपा गेला. कारण त्यांना आधीपासून माहिती होतं की हे टॉपिक आहे, याच्यावर आता प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा पेपर खूप सोपा होता. आणि पहिली जे शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा पेपर त्यांच्यासाठी थोडा कठीण होता. जसं तुम्ही पाहिलं की मॅथ्स आणि रिझनिंग, टीसीएस नेहमी रिझनिंगवरच प्रश्न विचारत असते, मॅथ्सवर कधी प्रश्न नव्हते. मग त्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी फर्स्ट टाइम किंवा फर्स्ट डे पेपरला गेले त्यांना जवळपास त्यांचं मॅथ्सचे प्रिपरेशन हे त्या मानाने कमी राहिली बुद्धिमत्तेच्या तुलनेत. बरोबर. आता काय झालं मग, पण जे सेकंड डे किंवा थर्ड डे किंवा बाकीचे जे उरलेले 18 दिवस आहेत, जे पहिला दिवस सोडून जे 18 दिवस गेले परीक्षेला विद्यार्थी गेले, त्यांना आधीच माहिती होतं की मॅथ्सचं कुठेतरी वेटेज वाढलेलं आहे किंवा मॅथ्सवर तलाठीमध्ये प्रश्न येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट आता सोपी होऊन गेली. बघा, मग आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी पेपर दिला त्यांच्यासोबत तर हे कुठेतरी नाइंसाफी आहे. बरोबर. त्यांच्यासाठी हे कुठेतरी एक त्यांची तोट्याची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. मग त्यासाठीच प्रत्येक ऑनलाईन एक्झाम मध्ये, कारण ऑनलाईन एक्झाम मध्ये जवळपास 15 ते 19 दिवस एक्झाम चालत असते, तर प्रत्येक एक्झामची प्रत्येक शिफ्ट ही सारखीच हार्डनेस लेवल निघेल असं गरजेचं नसते. म्हणजे प्रत्येक पेपरची काठिण्यता पातळी ही वेगवेगळी राहू शकते. बरोबर. आता असंच आपली जी तलाठीची एक्झाम आहे ही पण टोटल 19 दिवस झाली. 19 दिवस मध्ये प्रत्येक दिवशीसाठी आपल्याकडे 3 शिफ्ट होत्या. बरोबर. म्हणजे टोटल आपली एक्झाम किती शिफ्ट मध्ये झालेली आहे? टोटल आपली एक्झाम झाली 57 शिफ्ट साठी आपली ही एक्झाम झालेली आहे. आता यामधल्या काही शिफ्ट ह्या खूपच सोप्या असतात आणि काही शिफ्ट ह्या खूपच हार्ड निघू शकतात. आता ती शिफ्ट सोपी कशी आहे आणि ती शिफ्ट कठीण कशी आहे हे पण असं नाही की टीसीएस हे स्वतः डिसाईड करेल. बरोबर. त्या शिफ्ट मध्ये जो विद्यार्थ्यांचा स्कोअर आहे त्याच्यावरून हे डिसाईड होत असते की त्या शिफ्टची हार्डनेस लेवल काय आहे. म्हणजे शिफ्ट ही काठिण्यता पातळी जास्त होती, काठिण्यता पातळी कमी होती, हे कशावरून डिसाईड होईल की त्या शिफ्ट मध्ये विद्यार्थ्यांच्या आलेल्या मार्कांवर. बरोबर. आता ते एक्झॅक्टली नॉर्मलायझेशन होते कसं किंवा कसं केलं जाते. आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय हे तरी समजलं असेल तुम्हाला, की एखादी शिफ्ट जर सोपी निघाली किंवा कठीण निघाली तर कुठेही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव व्हायला नको किंवा कुठेही कोणत्या विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको, म्हणून ते काय करतात, शिफ्ट वाईज जो आपला स्कोअर काढला जातो त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मलायझेशन इन शॉर्ट. बरोबर. आता नॉर्मलायझेशन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तुम्ही जसं तलाठीचं ऑफिशियल जाहिरात पाहिली असेल त्याच्यामध्ये तुम्ही तो खाली फॉर्म्युला बघितला असेल. एकदम किचकट फॉर्म्युला आहे तो, फक्त स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्सच्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊ शकतो. बरोबर. त्यासाठी आपण आपल्याला समजावा किंवा आपल्याला समजायला सोपा जाईल असा फॉर्म्युला आपण इथे तयार केलेला आहे. मी तोच फॉर्म्युला तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगते. मी तोच फॉर्म्युला तुम्हाला मराठीमध्ये कन्व्हर्ट करून आणलेला आहे, तर त्यानुसारच आपण बघणार आहोत. इथे बघा फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात पहिले सर्व शिफ्टच्या 0.1% टॉप विद्यार्थ्यांची सरासरी
म्हणजे सर्व शिफ्ट आपल्या तलाठीमध्ये किती शिफ्ट झाल्या? टोटल 57 शिफ्ट झाल्या. या टोटल 57 शिफ्ट मधले जे टॉपचे 0.1% स्टुडंट आहेत, बरोबर, जे टॉपचे टॉपचे म्हणजेच काय, ज्यांचा स्कोर सगळ्यात जास्त आहे असे 0.1% विद्यार्थी, त्यांची सरासरी, बरोबर. मग त्याच्यामधून आपल्याला वजा करायची आहे सर्व शिफ्टच्या विद्यार्थ्यांची सर्व सरासरी. म्हणजे टोटल जेवढे आपले विद्यार्थी ही परीक्षेला बसले तेवढ्या सगळ्यांची सरासरी काय करायची आहे, त्याच्यामधून आपल्याला वजा करायची आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इथे माहिती आहे सर्व शिफ्टच्या 0.1% टॉप विद्यार्थ्यांची सरासरी, बरोबर. आता मी जे तुम्हाला याच्या आधीच सांगितलं की सर्व शिफ्टचे विद्यार्थी, तुम्ही इथे हे म्हणू नाही शकत की आपल्याला तर माहिती आहे ना की सर्व शिफ्टचे विद्यार्थी किती आहेत, तर 9.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. तर 9.5 लाखच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांची टॉपच्या 0.1% स्टुडंटच्या मार्क्सची सरासरी हे आपण नाही काढू शकत, बरोबर. हे फक्त कारण जे एक्झाम कंडक्ट करत आहे त्यांच्याकडेच हा डाटा आहे. तुम्हाला मी सांगते कोणतेही टीचिंग वाले किंवा बाकीचे कुठलेही व्यक्ती जर असं काही सांगत असतील की नाही ह्याचा आपण काढू शकतो, एक अंदाजित तरी काढू शकतो, एवढा याचा डाटा आहे तेवढा याचा डाटा आहे, ते कुठेच खरं नसते. कारण की जी कंपनी जे एक्झाम घेणार आहे तेच व्यवस्थित सांगू शकतात, त्यांच्याकडेच व्यवस्थित हा डाटा असू शकतो की एक्झॅक्टली किती विद्यार्थ्यांनी, आता जसं मी सांगितलं आपल्याला की 9.5 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिला, तर हा एक अप्रॉक्सिमेट आकडा असतो, बरोबर. हा फिक्स 9.5 लाखच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली का असं गरजेचं नाहीये. हा एक अंदाजित एक राऊंड फिगर आकडा असतो तो की 9.5 लाख, बरोबर. 9.5 लाखच विद्यार्थी परीक्षेला बसतील असं नाहीये. मग तर बघा सर्व शिफ्टचे 0.1% टॉप विद्यार्थ्यांची सरासरी, त्याच्यामधून वजा करायची सर्व शिफ्टच्या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी. सर्व शिफ्टच्या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी म्हणजे जेवढ्या आपल्या टोटल 57 शिफ्ट झाल्या त्या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी काढायची एक मार्कांची, आणि त्याची सरासरी कशामधून मायनस करायची आपल्याला, सर्व शिफ्टच्या 0.1% टॉप विद्यार्थ्यांच्या सरासरी मधून. आलं लक्षात? त्याला मग भागाकार करायचा आहे, त्याला भागेला शिफ्ट 0.1% टॉप विद्यार्थ्यांची सरासरी. आता बघा वरती जे आपण बघितलं ना सर्व शिफ्टच्या 0.1% विद्यार्थ्यांची सरासरी, ही टोटल ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्राचे विद्यार्थी होते. वरती जे आपण बघितलं हे सर्व महाराष्ट्राचे विद्यार्थी होते. आता खाली बघा शिफ्टच्या 0.1% टॉप विद्यार्थ्यांची सरासरी म्हणजे तुम्ही ज्या शिफ्टला होता, म्हणजे या 57 शिफ्ट पैकी तुमची जी पण शिफ्ट असेल, पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट, तुमची जी पण शिफ्ट असेल त्या विद्यार्थ्यांच्या 0.1% जे विद्यार्थी राहतील, जे टॉपला राहतील, त्या विद्यार्थ्यांची तुम्हाला सरासरी काढायची आहे, काढली जाणार. आणि त्याच्यामधून मग वजा होणार शिफ्टच्या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी, म्हणजे तुमच्या शिफ्टला किती विद्यार्थी होते, त्या दिवशी तुमच्या शिफ्टला किती विद्यार्थी होते, या सर्व विद्यार्थ्यांची एक मार्कांची सरासरी काढली जाईल. आणि ही सरासरी कशामधून मायनस केली जाईल नंतर, हे जे 0.1% आहेत तुमच्या शिफ्टचे जे हे 0.1% आहेत याच्यामधून ही सरासरी काय केली जाईल, वजा केली जाणार, म्हणजे सबस्ट्रॅक्शन केली जाईल या सगळ्यांची. आता ह्या सगळ्यांची वजा भागाकार झाल्यानंतर त्याला गुणलं जाते तुमचे टोटल मार्क्स, तुमचे जे आता जे मार्क आले तुमचे फर्स्ट रिस्पॉन्स शीट चेक केल्यानंतर जो तुमचा स्कोर आला आहे तो स्कोर वजा तुमच्या शिफ्टचे सरासरी मार्क, म्हणजे तुमच्या शिफ्ट मध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क काय आहे हे त्याच्यामधून आपल्याला वजा करायचं आहे. यांच्या वजाबाकीमध्ये आपल्याला ऍड करायचं आहे सर्व शिफ्टचे सरासरी मार्क. समजलं? म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे मार्क्स आहेत त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या शिफ्टचे सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क्स हे वजा करून टाकायचे, आणि जी अमाऊंट येईल त्या अमाऊंट मध्ये आपल्याला ऍड करायचे सर्व शिफ्टचे सरासरी मार्क. सर्व शिफ्टचे सरासरी मार्क्स म्हणजेच काय, सर्व महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी मार्कच झाले ते इनडायरेक्टली, बरोबर. हे काय करायचे आपल्याला, हे याच्यामध्ये ऍड करायचे. आता बघा हे आपल्याला माहितीसाठी म्हणजे आपल्याला स्वतःला माहिती असणं आवश्यक आहे. हा स्कोर कोणीही काढायचा प्रयत्न करू नका, कारण की तुमच्याकडं हा डाटा अवेलेबल नाहीये. तुम्हाला माहिती आहे का की सर्व शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे टॉप किती स्कोर आला असेल, काय आला असेल. आता बरेच जण असे क्लेम करतात की मला आमच्याकडे एवढ्या स्टुडंटचा डाटा आहे, तेवढ्या स्टुडंटचा डाटा आहे, पण असं काही नसते, बरोबर. तर आपल्याला हा स्कोर काढता येत नाही.
हा स्कोर काढायचं काम कोण करणार? जे आपली एक्झाम कंडक्ट करणार आहे. आपल्या हातात काय आहे? या सर्व गोष्टींपैकी, आता ज्या मी ह्या गोष्टी सांगितल्या ह्या सर्व, याच्यापैकी तुमच्या हातात काय रे? याच्यापैकी तुमच्या हातामध्ये फक्त एकच आहे, ते म्हणजे हे इथचे तुमचे मार्क्स. बरोबर? हे जे तुमचे मार्क्स आहेत, हे फक्त एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या हातात आहे, जी तुम्हाला स्कोर करायची आहे, जी तुम्ही स्कोर केलेला आहे स्वतःचा. बरोबर? आता बघा आणखी एक गोष्ट नॉर्मलायझेशन बद्दल. नॉर्मलायझेशन हे म्हणजे पूर्ण शिफ्टचं होत नसते. सगळ्यात पहिले नॉर्मलायझेशन हे प्रत्येकाच्या मार्कांचं होत असते. जसं तुम्ही म्हणसाल की आता मी सपोज फर्स्ट शिफ्टला आहे, समजा जर मी फर्स्ट शिफ्टला आहे आणि माझ्यासोबत इतर आणखी 30-33 जण जे आहेत ते आणखी फर्स्ट शिफ्टलाच होते, तर तुमचं कुठेतरी असं केसिंग निघेल की मी जर फर्स्ट शिफ्टला आहे, जर माझे 5 मार्क या नॉर्मलायझेशन मध्ये वाढत आहेत, तर इतर 30 जण जे आहेत त्यांचे पण मार्क वाढतीलच का? 5 ते 10 मार्कांनी त्यांचा पण स्कोर वाढेल का? तर असं नेसेसरी नसते. बरोबर? एक लक्षात ठेवायचं, नॉर्मलायझेशननी जो स्कोअरवर इम्पॅक्ट होणार आहे, जो तुमच्या स्कोअरवर प्रभाव पडणार आहे, तो प्रभाव फक्त तुमच्या आणि तुमच्या स्कोअरवरच पडणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या स्कोअरवर हा त्याचा वेगवेगळा प्रभाव राहील. असं नाही की तुम्ही एका शिफ्ट मधले आहे, जर माझे 5 वाढले तर माझ्या शिफ्ट मधल्या दुसऱ्या विद्यार्थ्याचे पण 5च वाढतील, असं नेसेसरी नसते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, नॉर्मलायझेशन हे आपल्या स्वतःच्या आलेल्या मार्क्सचं, व्यक्तिगत मार्कांचं असते. पूर्ण शिफ्टचं नॉर्मलायझेशन होणार नाही. कारण बऱ्याचशा जणांची ही धारणा असते की नॉर्मलायझेशन होताना प्रत्येक आपल्या शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन होते, म्हणजे माझ्या शिफ्ट मधल्या बाकीच्या जणांवरच्या मार्कांवर पण तोच परिणाम होईल जो माझ्या झालेला आहे. तर असं गरजेचं नाहीये. बरोबर? तुमचे मार्क असं पण कदाचित होऊ शकते की तुमचे मार्क कमी झाले किंवा बाकीच्याचे मार्क वाढले, असंही कदाचित होऊ शकते. ते पेपरवर डिपेंड आहे, की पेपरवर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या शिफ्टला असलेल्या विद्यार्थ्यांचा कसा पेपर होता, ते त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर? आता बघा, नॉर्मलायझेशनची ही सर्व प्रोसेस तुम्हाला समजली असेल. एक प्रोसेस म्हणून आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे, कोणीच त्याच्यामध्ये स्वतःचे मार्क्स काढण्याचा प्रयत्न करून पण तुम्हाला काढता येणार नाहीत. बरोबर? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला बघा, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि आणखी असे काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. मी माझ्या परीने पूर्णतः प्रयत्न केला की नॉर्मलायझेशनची मेथड असेल किंवा रिझल्ट वगैरे याची जी मेथड असेल, हे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये कसं सांगायचं किंवा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कसं एक्सप्लेन करायचं, हे मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला. जर तुम्हाला माझे आणखीच असे नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आता लवकरच या चॅनलवर आपण मराठी व्याकरणसाठी आपली बॅच सुरू करणार आहोत. मराठी व्याकरणच्या लेक्चरची एक स्पेशल बॅच रेकॉर्ड होणार आहे आणि त्यावर आपण ट्रिक्सच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरण कसं अधिकाधिक सोपं बनवता येते किंवा मराठी व्याकरणच्या आणखी व्हिडिओज, आपल्या आणखी जे सगळ्यात टफ टॉपिक असतात ते आपण ट्रिक्सच्या माध्यमातून कसे सोपे बनवू शकतो किंवा कसे त्यांना समजून घेऊ शकतो, हे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. जर तुम्हाला आणखी मराठी व्याकरणचे पण व्हिडिओ बघायचे असतील, तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावरच तुम्हाला नेक्स्ट मराठीचे व्हिडिओ पण मिळून जातील. लवकरच ते टाकण्यात येतील चॅनलवर, नंतर तुम्ही तिथून बघू शकता. ठीक आहे, थँक्यू.